करण सोनावडे. एक मिनिट, आपण पिक्चर बद्दल बोलूया. मुकाचा दुसरा प्रश्न नको मला वाटतं. नमस्कार मित्रांनो, मी दीपाली साठी आणि दैनिक बोंबाबोंब मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 24 जुलैला एक नवाकोरा सिनेमा येतोय. सिनेमाचं नाव आहे भूतम भयम. रामचंद्र गावकर सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक, तसेच सिनेमाची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत आहे. मस्त. हे टाळ्या नको आपण मित्रांनो तुम्ही आम्ही एकदम सिरियस आहोत इंटरव्ह्यू बद्दल, कारण आमच्या ट्रेलर मध्ये तुम्ही हा शॉट बघितला असेल वरतून दैनिक बोंबाबो. येस, म्हणजे पिक्चर पासून आमचं पण प्रमोशन करताय का? नाही, तुमच्या प्रमोशन साठीच पिक्चर केलंय आम्ही. तुमचं प्रमोशन मी करतोय तुमच्या चॅनलवर. येस. दैनिक बोंबाबोंबच्या प्रेक्षकांनो, दैनिक बोंबाबोंब नक्की पहा. ओके, सो आजच्या आपल्या या भन्नाट अशा युथ सोबत आपण सुरुवात करणार आहोत. येस, युथ बोललीस, बरं वाटलं. सर सिरियस हा, आधी थोडे सिरियस हा. ओके, हा. एवढे पण नको. म्हणजे आधी हॉरर आणि नंतर कॉमेडी. येस. म्हणजे काही असो, पिक्चरची ती टॅगलाईन जोडायची नाही अजिबात. रामचंद्र सरांपासून सुरुवात करूया. सर, कधी सुचलं हे हॉरर कॉमेडी करायचं आणि सगळ्यात ह्या ऑरेंज ज्यूसला घेऊन करायचं? हे लिहायच्या आधीच ठरवलं होतं का कथा लिहिल्यानंतर ठरवलं? नाही, कथा लिहिल्यानंतर ही कथा ज्या पद्धतीने तयार झाली, मित्रांची गोष्ट आहे, मैत्रीची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये मैत्रीचं इमोशन खूप जास्त महत्वाचं आहे. तर यासाठी मित्र कास्ट करणं गरजेचं होतं. आणि ऑरेंज ज्यूस गँग, ज्यांची मैत्री इतकी वर्ष कॉन्टेंटच्या माध्यमातून आपण बघत आलोय, त्यांनी एकत्र ज्या पद्धतीचा कॉन्टेंट केलेला आहे आणि इतकी वर्ष ते एकमेकांचे जे काही जवळचे मित्र आहेत, तर त्या केमिस्ट्रीचा कुठेतरी कास्टिंग करताना विचार करण्यात आला. आणि स्क्रिप्ट लिहिल्यानंतर मग या गँगला घेऊन आपण युथफुल एनर्जेटिक काहीतरी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स क्रिएट करूया असं ठरलं. म्हणून आज हे सगळे इथे यांना कास्ट केलं गेलं. कधी, म्हणजे कोणत्या साली सुरुवात झाली? शूटिंग कधी सुरू झाली आणि याची? 300 वर्षापूर्वी. म्हणजे ह्याच्या स्क्रिप्ट रायटिंगची सुरुवात आणि सगळी जी प्रोसेस आहे, साधारण स्क्रिप्ट रायटिंगची सुरुवात ही 2 वर्षापूर्वी झाली होती. ओके. आणि त्यानंतर लास्ट इयर, आता 1 वर्ष झालं, आम्ही शूट त्याचं स्टार्ट केलं, कम्प्लीट केलं. त्यानंतर त्याचं पोस्ट प्रोडक्शन वगैरे झालं. तर एक 2 वर्षाचा कालावधी हा सिनेमा तयार होण्यासाठी लागला. ओके, सो छाया मॅमकडे येईल मी. पहिल्यांदाच एवढ्या वेड्या अशा युथ सोबत काम केलंय. वेड्या इन जस्ट इन सेन्स की असं एकदम युथफुल काहीतरी. कलेचा वेडे पण असते. येस, देअर यू आर. सो कसं वाटलं या सगळ्या युथ सोबत काम करताना? कसा अनुभव आला? खरं तर आमचं एकत्र तसं काही खूप झालं नाही, आमचे सीन नव्हते. पण आता प्रमोशनच्या निमित्ताने जे मी यांचं वेडेपण, पण ते फक्त वेडेपण नाहीये, ते आपल्या कामाला घेऊन झपाटलेली सगळी मुलं आहेत. म्हणजे या मुलांमध्ये पुष्कर आणि मनमीत तो पण आहे. तर मला वाटतं ना की खूप वर्ष काम करून करून ना आम्हाला पण ती अशी जळमटं लागतात ना, तसं थोडंसं होतं. आणि स्वतःच्याच कामाचं थोडंसं असं वाटतं की अरे आपण तेच करतोय का, तेच करतोय का. तर अशा वेळी ना अशा एनर्जेटिक आणि अशा मुलांबरोबर काम करून ना मग आपल्याला असं की आपल्याला पण एक एनर्जी मिळते. सो मला एकतर खूप एनर्जी मिळाली आहे त्यांच्याकडून आणि खूप काही शिकायला पण मिळालंय. हसू नकोस पुष्कर. पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारते. तुमचा जटाईचा लुक सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल आहे. म्हणजे अगदी मला तर दर 2 रील नंतर तुमची रील येते. काय सांगाल त्या लुक बद्दल? तुम्ही तर सांगितलेलं आहे, पण अशा काही गोष्टी ज्या कॅरी करताना तुम्हाला खूप चॅलेंजिंग आलं? हा, म्हणजे मी पहिल्यांदा अशी भूमिका करते ज्याला प्रॉस्थेटिक केलंय खूप सिनेमांमध्ये, पण त्याच्यात फक्तच वय वाढलंय किंवा एखादी जखम आहे एवढंच झालं होतं. पण एवढा कायापालट हे पहिल्यांदा झालंय की ज्याच्यासाठी 3.5 तास तर लागत होते. पण मला पहिल्यांदा आम्ही जेव्हा लुक ट्राय केला होता तेव्हा 7-8 तास गेले होते. आणि माझ्यावर लुक ट्राय करायच्या आधी यांनी बऱ्याच जणांवर ते ट्राय केलं होतं. आणि म्हणजे हे घ्यायच्या आधी सेम ह्या लुक टेस्ट झाली होती. कारण त्यांना फायनल करायचं होतं की नक्की काय, डोळे कोणत्या रंगाचे असतील, कितपत तिला सुरकुत्या हव्यात किंवा काय, असं बरंच त्याच्या डोक्यात जे होतं ते. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्याच्यावर मी दिसते तुम्हाला, पण माझ्या मागे खूप मोठी टीम आहे. त्यांनी खरं तर काम केलं. आणि माझी खरं तर खूप इच्छा आहे की एक इंटरव्ह्यू तुम्ही आमच्या मागे जे कलाकार आहेत ना त्यांचा तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण की आम्ही जे काही दिसतोय ना ते त्यांच्यामुळे.
हा जितू म्हात्रे, आपला संदीप, आमचे प्रोडक्शन डिझायनर वगैरे यांनी कलाकाराला आहे ना काही गोष्टी, म्हणजे मी नेहमी बोलते की एखादी भूमिका आहे ना तर लेखकाने लिहिलेली असते, कॉस्ट्युम डिझायनरने ती कशी दिसेल, काय कपडे, हे सगळं आपल्यासमोर रेडी येतं. आपल्याला फक्त त्याच्या काही आतल्या गोष्टी असा त्याचा अभ्यास करायचा असतो. तर तुम्हाला बनाया येतं, त्याच्यात तुमचे 25% टाकायचे असतात. आणि जेव्हा अशी टीम मिळते ना तर आपलं काम सोपं होऊन जातं. येस, जटाई म्हणजे जटाई तिला नावच यासाठी दिलंय की 10 फूट लांब जटा होत्या. तर मी त्याचं वेट पण तेवढं असेल ना. खूप, म्हणजे मी अशी बसूच शकत नव्हते, कारण की त्या एवढ्या जड होत्या ना. तर मी अशी जरी बसले ना तरी मान माझी अशी व्हायची. तर 2 माणसं त्या जटा पकडून असायचे. म्हणजे चालतानाही अशी 4 जण त्या जटा पकडून असायचे. पण नेहमीच आहे की आपल्याला खूप वाटत असतं आपण काहीतरी वेगळं वाटायला यायला पाहिजे, वेगळं वाटायला यायला पाहिजे. पण असं वेगळं विचार करणारा डिरेक्टर आपल्या वाटायला येणं खूप महत्वाचं आहे. सो या सिनेमाच्या निमित्ताने ते घडलंय. आणि फक्तच वरवरचं नाही की रामचंद्रने त्याच्यासाठी एक तिचा आवाज काय असेल आतला, कारण ती 300-350 वर्ष बोलली नाहीये, तर ती कशी बोलेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींवर. म्हणजे एखादा सिनेमा तुमच्याकडे असा येतो ना की तुम्हाला तुमची जी सुरुवात झालेली असते ना कामाची, एक बेसिक वर्कशॉप सगळ्यांनी केलेलं असतं. तर एखादा सिनेमा आहे ना तुम्हाला ते वर्कशॉप पुन्हा आपण करतोय का असा फील येतो ना, तर माझ्यासाठी हा सिनेमा तसा. येस, ऑफकोर्स. मी इकडे येईल यांच्याकडे, सगळ्यांकडेच, म्हणजे सगळ्यांनाच हा क्वेश्चन आहे की तू रील बनवता, एका मोबाईल समोर बसून किंवा उभं राहून रील बनवणं, पण तेच ॲक्च्युअल कॅमेरा शूट करणं, हे किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी? चॅलेंजिंग मला असं वाटतं की एकदम टेक्निकली बघायला गेलीस तर आम्ही जे रील शूट करतो त्या 1.5 ते 2 मिनिटाचे व्हिडिओ असतात, आणि एखादा सीन शूट होतो तो पण 1.5 ते 2-3 मिनिटाचा सीन शूट होतो. फिल्म अख्खी 2-3 तासाची टेक्निकली ते एकत्र आपण नाही करत. सो तसं काही नव्हतं की अरे आम्हाला डायलॉग्स बोलायला खूप त्रास होतोय, लक्षात नाही राहतंय किंवा पाठांतर नाही, हा विषय नाही, हा मुद्दा नाही आहे. बट ओव्हरऑल 3 तासात जे दिसतं तुम्हाला फिल्ममध्ये त्याचं कॅरेक्टर जपत राहणं किंवा ते कॅरेक्टर तसंच दिसलं पाहिजे, सगळीकडे वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, ह्यासाठी हा एक पहिलं चॅलेंज होतं. पण तेही चॅलेंज आम्हाला वाटलं नाही फार, कारण की राम सरांनी आमच्याकडनं एक 20 ते 25 दिवसाचा छान वर्कशॉप करून घेतला. त्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सरसाइजेस होते, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर आम्ही कॅरेक्टरच्या जवळ पोहोचलो, तिथे कॅरेक्टर शोधायला मदत झाली, आणि मग ते त्या पद्धतीने आम्ही पुढे ते कॅरी केलं फिल्ममध्ये. सो चॅलेंजेस होते, बट मला असं वाटतं की ते सोपे होत गेले बिकॉज राम सरांसारखे डिरेक्टर आमच्यासोबत होते, आणि थोडं रीलचा आधार, थोडं एकांकिकाचं बॅकग्राऊंड सगळं असल्यामुळे, आणि सगळे मित्रच आम्ही एकत्र काम करत असल्यामुळे ते जरा सोपं वाटलं. चॅलेंजिंग झालं पण असेल, पण त्याचं एवढं दडपण नाही आलं. शिवम, कधी मॅनिफेस्ट केलेलंस का की सिनेमा करेल? हो, पहिल्यापासून ते हेच तर करायचंय ना आयुष्यात. म्हणजे मला तर हेच करायचं होतं, म्हणून आधीपासून फक्त प्रयत्न चालू होते, ते पूर्ण होत नव्हते. ते यावर्षी पूर्ण होत आहे. करणकडे येईल मी. थोडा वेगळा प्रश्न आहे. सोशल मीडियावर किंवा बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये मी ऐकते की जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ना, त्यांना तुम्ही ऍक्टर म्हणू नका, ते ऍक्टर नाहीये, तुम्ही त्यांना वेगळं ठेवाय, असं करून तुम्ही कलाकारांचा अपमान वगैरे करताय, असं तसं बरेचसे असे प्रश्न आहेत. खरंच हे खरं आहे? कारण की रील जेव्हा शूट करतो, कन्सेप्ट असते, शूटिंग असतं, ते लोकांसोबत प्रेझेंट करणं असतं. लोकांच्या या दृष्टिकोनाला तू तुझ्या नजरेतून कसं पाहतोस किंवा काय उत्तर देशील याला? आपण पिक्चर बद्दल बोलूया. मुकाचा दुसरा प्रश्न नको मला वाटतं. देतो मी. आता हे जे तू बोललीस रील बनवतो, तर हा ऍक्टर कसा बनणार? माझं ह्याच्यात स्टेटमेंट हेच आहे की जर हे असतं आणि जर लोकांनी किंवा इंडस्ट्रीने जर आम्हाला एक्सेप्ट नसतं केलं, तर एवढं भरभरून जे प्रेम आम्हाला ट्रेलरवर भेटलंय ते तेवढं भेटलं नसतं. म्हणजे रितेश भाऊ असतील किंवा सिद्धार्थ जाधव, सगळेच आमच्या जर्नीचे पार्ट आहेत. त्यांनी आमची जर्नी बघितलेली आहे की आम्ही रील बनवायचो. म्हणजे 2015 पासून तर आम्ही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करतोय, वेगळ्या वेगळ्या मीडियम मध्ये काम करतोय. पण ती लोक ह्याचा भाग आहेत, या जर्नीचा भाग आहेत, आणि त्यांनी ती जर्नी बघितल्यामुळे आम्हाला कधी असं लेफ्ट आउट फील नाही झालं. बिकॉज जेव्हा आम्ही आमची फिल्म प्रमोट करायला जायचो तेव्हा आम्हाला इझी व्हायचं, बिकॉज ती लोक ऑलरेडी आमचा कॉन्टेंट बघत होते, ती लोक ऑलरेडी आमचा कॉन्टेंट एन्जॉय करत होते, ते मित्रांना शेअर करायचे, ते सांगायचे पण आम्हाला, अरे ही रील काय बाप होती. किंवा म्हणजे आता हे तर मी मराठीचं बोललो, पण विकी कौशल त्यांनी 2021-22 मध्ये कॉल करून मला सांगितलं की अरे तुमचं ते पारसी कॅफे, आणि खूप छान डिस्क्राईब केलेलं की ज्याच्याने कळलेलं की किती इन्व्हॉल्ड येतो. सो आमचा जो कॉन्टेंट पण आम्ही जो इंटरनेटवर बनवतो, तो मला असं वाटतं तो वेगळ्या प्रकारे काहीतरी नवीन घडवलेला आम्ही इंटरनेटवर. म्हणजे 2020च्या आधी एक वेगळा कॉन्टेंट होता मला असं वाटतं, आणि 2021 रील्स आल्यानंतर एक वेगळा स्टाईल ऑफ कॉन्टेंट सुरू झाला, आणि तो लोकांना आवडायला लागला, तो खूप जास्त रिलेटेबल झाला, आणि तेच प्रेम मला वाटतं आतापर्यंत आम्हाला इथे घेऊन आलं. सो कधी असं आम्हाला तरी फील नाही झालं की अरे रील ऍक्टर जे बोलतात
ते बोलत असतील, पण आम्हाला जे प्रेम भेटलंय, आम्हाला जो सपोर्ट भेटलाय लोकांचा असेल, इंडस्ट्रीचा असेल, कोणाचाही असेल, कधीच फील नाही झालं. म्हणजे आता तू हे बोलतेस, पुष्करराज जसं या फिल्ममध्ये आमच्यावर कामाला आहे, मनमीत आहे, छायाताई आहे, ते कधी फीलच नाही झालं. म्हणजे बिकॉज आम्ही सगळे एका पेजवरच होतो. आमचं एकच मोटिव्ह होता की चांगला प्रोडक्ट झाला पाहिजे. बिकॉज जशी सरांची ही डेब्यू फिल्म आहे, तशी इथे काही जणांची पण ही डेब्यू फिल्म आहे आमच्या ऑरेंज ज्यूस गँगमध्ये. त्याप्रमाणे ते जिद्द एकच होती की काहीतरी बाप करायचंय, जे आम्ही सोशल मीडियावर तोडलाय ऑलरेडी मार्केट, तसं इथे पण मराठी इंडस्ट्रीमध्ये काहीतरी मार्केट तोडून नवीन जे इन्फ्लुएन्सर्स किंवा क्रिएटर्स जे काय एंटरटेनर्स आहेत त्यांच्यासाठी एक नवीन दरवाजा ओपन होईल की ते पण इथे येतील आणि त्यांचं जी कला आहे ते इथे दाखवतील. ओके, सो पुष्कराजकडे येईल मी. Yes. या सिनेमाचं नाव भूतम भयम, सो असं भूत वगैरे पाहायला मिळणार आहे? भूत पाहायला मिळणार आहे तुम्हाला ऑफकोर्स थिएटर्स म्हणजे मध्ये पण चांगलं वालं की असं वाईट वालं असं असतं ना? ते आता तुम्ही ठरवायचं की ते तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही. आणि भूत काय आहे ते तुम्हाला ओळखायला लागेल. कोण आहे याच्यापेक्षा भूत काय आहे सिनेमातलं Okay. ते तुम्हाला ओळखणं खूप गरजेचं आहे. आणि त्या भूतावर म्हणजे त्या आतल्या भूतावर मात करण्यासाठी काय केलं. ओ एम आय गिव्हिंग टू मच. ओके We got a fight. ओके याच्याबद्दल बोलतो. Actually, I would like to talk about my external appearance. For this film, for the first time, मी माझे केस रंगवले. Yeah, my hairs. So माझं बेसिकली माझे काळे केस आहेत, पण या फिल्मसाठी गरज होती की ते पांढरे असावे, ग्रे असावे. सॉल्ट अँड पेपर लुक असायला हवा होता. सो मला आता हे सगळं इंटरव्ह्यू करताना मी माझं एफर्ट्स डिस्काउंट केले. मी पण 7 तास बसलो होतो केस पांढरे करायला 7 तास. मी पण हेअर्स करायला हेअर्स करायला, केस करायला कोणीच तेवढे 7 तास मेहनत आतापर्यंत घेतली. आय थिंक दॅट इज द बिगेस्ट टेक अवे फॉर मी. आणि त्याच्यामुळे ते केस सॉल्ट अँड पेपर लुक मुळे मला अनेक बाकीच्या फिल्म्स पण मिळाल्या. थँक्यू सो मच. ऑफकोर्स. आपण सौरभ करे आणि सिद्धांतकडे येऊयात. तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे की कॉमेडी नेहमीच करता तुम्ही, वेगवेगळ्या रील्स मधून आम्ही पाहिले, परंतु त्याला हॉरर टच देणं हे सगळं किती चॅलेंजिंग होतं की काही मज्जा आली करताना? आम्हाला फक्त घाबरायचं होतं. तुम्हाला काही करायचं नव्हतं? आम्ही थोडी घाबरत होतो, पण ठीक आहे ते तुम्ही बघा मूवीमध्ये. पण आम्ही आजपर्यंत म्हणजे मी तरी हॉरर रील तर नाही बनवली अशी. काही बनवलं असेल, हा बनवत असतो असं काहीतरी वेगळं. पण मी अजून ॲज सच नाही असं हॉरर हे कधी ह्याच्यात मी ऍक्टिंग नाही केली आहे. लास्ट टाइम म्हणजे जेवढे पण मी काम केलं जेवढं पण ते नॉर्मल त्याच्यात ऍक्टिंग होती. ह्याच्यात हे डोक्यात ठेवायचं की भूत आहे, म्हणजे कुठे ना कुठे आहेच भूत, कुठे ना कुठे चालूच आहे ते सगळं. सो ते फक्त डोक्यात आहे. हा असू शकतो. सो हा जसं मी बोललो की आम्हाला तर फक्त घाबरायचं होतं, बट ते चॅलेंजिंग आहे कारण की ते जेन्युइन पण वाटलं पाहिजे. आमचं घाबरणं म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की लोक पण जेन्युइनली घाबरले पाहिजे ते बघून. सो होतं थोडंसं चॅलेंजिंग, कारण की तुम्ही जर ट्रेलर पण बघितला की ह्याच्यात मस्ती पण आहे, ह्याच्यात फक्त हॉरर नाही, ह्याच्यात कॉमेडी आहे, मैत्री आहे, खूप खूप गोष्टी आहेत, मुलगी पण आहे, सो तो पण एक अँगल आहे. सो ह्याच्यात खूप गोष्टी आहेत. सो असं नव्हतं की पूर्ण वेळ आम्हाला फक्त हॉरर करायचं होतं, पण होतं थोडंसं चॅलेंजिंग होतं, जास्त नाही. ओके. चॅलेंजिंग मला तर असं वाटतं की हे सरांचं विजन होतं आणि आम्हाला मुळात घाबरायला जेन्युइनली होत होतं सेटवरती. ज्या प्रकारे सेट होता, त्या प्रकारे ज्या घरात आम्ही राहतो राणीवाडा, परत जटाईचा जो सेट होता ते वेगळं जग सरांनी उभं केलं होतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार होता आणि ती भीती ऑटोमॅटिकली सेटवरती यायची. तसं मी बोलेन, पण घाबरलो असं नव्हतो, म्हणजे नाहीच होतो. काय बोलतोय मला पण कळत नाही. मी घाबरलोय आता की मी टेन्शन आलंय मला की रडायचं पण नाही मला. पण तुम्ही भूतम भयम बघा 24 जुलैला आणि तिकडे तुम्हाला कळेल की तुम्ही घाबरताय की नाही. ओके, सो आपण एक रॅपिड फायर घेऊयात. सगळेजण उत्तर देऊ शकता. एक तुम्ही सगळ्यांनी एकत्र आन्सर दिलं तर चल मी थोडा माझा आवाज कॅप्चर होईल असा इथे. टीम भूतम, टीम भयम. ओके. सो पहिला क्वेश्चन, सेटवर सर्वात मोठा प्रँक स्टार कोणता? सिद्धांत. येस और नो? ओके. डायलॉग विसरण्यात नंबर 1 करण सोनावणे. थँक्यू. ओके. फोन मध्ये सगळ्यात जास्त रील्स कोण बघतं?
पुष्कराज. कोण? पुष्कराज, कारण त्याच्याकडे व्हॉट्सअप नाही तर तो रील बघत नाही. ओके ओके, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, नीट ऐका सगळ्यांनी. शूटिंग पेक्षा लंच ब्रेक कधी होईल याची वाट कोण बघायची? आता पण तेच करत होतो, आता पण होतो. ओके, जर खरंच तुम्हाला भूत दिसलं तर सगळ्यात आधी कोण पडेल, कोण घाबरतं? ते बाकी होते ना. अजून एक आणि भूताशी सगळ्यात आधी मैत्री कोण करेल? राम सर. ओके, आता तुम्ही लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचा, खूप खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन. दिग्दर्शकाचा सगळ्यात लाडका कलाकार कोण? सिद्धांत सरफरे. तो इथे आलेला नाहीये, मनमीत प्रेम. सगळे agree आहात? आगरी नाही, आम्ही मराठी आहे. ओके ओके, सेटवर सर्वात जास्त मी 2 मिनिटात आलो असं सांगणारा कोण आणि यायचंच नाही लवकर? तरी तो लाडका. मनमीत प्रेम यायचं नाही म्हणून तू लाडका होता. जो थांबवतो तो आवडतो. ओके, जर एकमेकांचं इंस्टाग्राम हँडल एका दिवसासाठी मिळालं तर काय कराल? काय करू, चॅट वाचू सगळ्यांचे. मला तर पुष्कराजचं पाहिजे. करायचं पाहिजे. हो. ओके, सो एक ऍक्शन असणार आहे की कसं तुम्ही ऍक्ट कराल. रात्रीचे 12 वाजलेत, तुम्हाला एक. ओके, रात्रीचे 12 वाजले, तुम्ही वॉशरूमला उठलात आणि डोळे उघडले आणि समोर भूत दिसलं. परत हा तुम्हाला ते भूत तुमचा मित्र आहे. मित्र, बर. आणि त्याच मित्र भूताने पैसे मागितले. तिकीट पाहिजे होतं. 24 तारखेला तिकीट पाहिजे का? ओके, पण भूताने पटकन सेल्फी मागितली. मेमरी फुल. ओके, सो अजून एक आहे. तुम्हाला सगळ्यांना तो गेम माहिती आहे. एकाच्या सगळ्यात पहिल्याच्या कानात मी एक वाक्य सांगणार आणि तेच कॅरी फॉरवर्ड करत जायचं आणि शेवटच्याने सांगायचं की ते वाक्य काय होतं. ओके. कुठून सुरुवात करायची पुष्कराज? पुष्कराजला सांगावं लागेल. मी जाऊ तिकडे जाऊ? थँक्यू. अरे ही वाक्य बोलली, निबंध लिहिला हिने. मला नी वाटत. जे बोललास ना तुला पाहिजे ते. केला करण. अर्ध तरी बोल, जवळपास तरी बोल. बाकी काय वेगळं बोल. बरोबर सांगितलं. नाही तर बेस्ट छाया मॅमची लँग्वेज परत नाही. पिक्चर मध्ये. एकदाच का? एकदा. पटकन. सांगितलं त्यापेक्षा खूप मोठी लाईन. याने खूप भलतं सांगितलं असतं. नाही मी एक खराब एक्झॅक्ट सांगितलं. हो, मुद्दाम लाईन इम्प्रोवाइज होणार आहे. ते होणार. तुम्हीच शिकवलेले. हे नाही हे मी लिहून देऊ. अरे भाई हेच आहे भाई. कंटिन्यू. हेच आहे भाई. I know you. तुला वाटतो. पर्यंत ऐकायला त्यांनी पुढे काहीतरी वेगळं. काय नाही केलंय काही. ती एवढी होती तरी हलू असतो. मोठी चिकण्याची गरज नव्हती तुला. एक शब्द जरी सांगितलं असतं तरी हल्लं असतं. होईल का आज? कट. पहिल्यांदा डिरेक्टरला टेन्शन मध्ये बघितलं. एक मिनिट.
माय चाइल्डहुड. आता तुला तुझी जबाबदारी आहे, तुला सांगायचंय. सिद्धांतने सांगितलं तर नशीब. हा बोलणार ना पहिली. नाही तो बोलणार ना पहिला, आधी तो बोलणार. ऍक्च्युअल लाईन काय पाहिजे? मग ते ऍक्च्युअली ऍक्च्युअल लाईन मला माहिती असं तो हा त्याला बोलव. माईक आहे. तू बोल मग तू बोल. तीच बोल. हा तू बोल. तर तू बोल नंतर मग मी सांग. ओके. भूतम भयम 24 जुलै. मी तुझ्यापासून लांब आहे, तू माझ्यापासून लांब आहे. करण सोनावणे. हेच मला सांगितलंय. एवढं मध्येच वाक्य बदलले. हा. तू तुझ्यापासून पळू शकतोस, घरापासून पळू शकतोस, मित्रांपासून पळू शकतोस, पण तुझ्या भीतीपासून पळायला कुठलाही दरवाजा नाही. व्हेरी गुड. हेच वाक्य होतं. काय बोलतोय? वाक्य बदललं. काय चालू आहे तुमचं? मला बोलतो, मला काय सांगितलं ते वाक्य. भूतम भयम 24 जुलैला मी तुझ्यापासून पळतोय, तू माझ्यापासून पळतोय. तरी आपण दोघं नाही, तरीही आपण दोघं तिथपर्यंत गेला पण नाही. तरी मी करण सोनावणे आहे. करण सोनावणे हे वाक्य कसं काय येईल? रेकॉर्ड असेल कोणाकडे तर बघा. नाही म्हणजे इथून चुकलं, सगळं इथून चुकलं. नाही हे मी करण सोनावणे कसं कुठेच नाही. अरे ठीक आहे, एवढं प्रेम नको आहे मला. बस ना. एवढा तर मला करण आवडत नाही. मी त्याचं नाव ह्याला का सांगू? ओके ओके. सो आणि ही का बोलेल मी ओके. सो मित्रांनो, तुमचा चित्रपट सुपर डुपर डुपर होणार आहे आणि याची मला खात्री आहे. त्याच्यासाठी मी एक सरप्राईज देण्यापेक्षा तुम्हाला माहित असेल, यूट्यूब इंस्टाग्रामवर नाही, यूट्यूब इंस्टाग्रामवर तुमच्या ट्रेलरच्या तुम्ही कमेंट वाचल्यात का रे? थोड्या. आता मी तुम्हाला काही इन्स्पिरेशनल कमेंट शोधून काढलेल्या आहेत. ओके. कदाचित हे तुम्हालाही खूप इन्स्पायर करणार. ते मला खूप आवडल्या म्हणून त्या मी शोधून काढल्या आणि लिहून पण आणल्यात. ओके. असे मराठी सिनेमे आणखी 4 भाषांमध्ये रिलीज व्हायला पाहिजे. मराठीत आता एकापेक्षा एक असे दर्जेदार सिनेमे पाहायला मिळणार आहे. साऊथच्या सिनेमांपेक्षाही भारी सिनेमा आता मराठीत पाहायला मिळणार आहे. हा पिक्चर माहोल तयार करणार आहे. नवीन चेहरे आणि भन्नाट स्टोरी, नादच खुळा. शीतावरून भाताची परीक्षा. शीत तर फारच सुंदर दिसत आहे, म्हणजे भात उत्कृष्ट झालाच असणार. ओके. मराठी सिनेमाचा सुपरहिट जुना काळ होता, तो आता काळ लवकरच येणार आहे. पहिल्यांदाच साऊथ सिनेमॅटोग्राफीला तोड काहीतरी येतंय. ओके. अँड लास्ट वन, स्टोरी, डिरेक्शन, ऍक्टर, सिनेमॅटोग्राफी, म्युझिक सगळंच काय कमाल जुळून आलंय. फायनली कोणीतरी या गँगचा नीट यूज केलाय. हा सिनेमा आता धिंगाणा घालणार आहे. आणि अजून एक इन्स्पिरेशनल कॉमेंट आम्ही सगळ्यांनीच बघितली आणि सगळ्यांनीच ऍक्च्युली बघितली. 1 minute 13 seconds श्रीमान लेजंड. खूप हाईप वाढवली आहे त्यांनी, खूप जास्त. ओके. सो सगळ्यांनी अजिबात विसरायचं नाही. 24 जुलैला सगळी कामं ठेवून द्या आणि थिएटरमध्ये जाऊन पहा. भूतम भयम भूतम भयम भूतम भयम भूतम भयम. थँक्यू सो मच. आणि आता पंढरपूरची वारी चालू आहे आणि छाया मॅम जाऊन देखील आलेल्या आहेत. त्याच दिवशी पंढरपूरला वारी जातीये 24 जुलैला. सो पांडुरंगाच्या चरणी ही प्रार्थना आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून 100 कोटी कमावणारा चित्रपट यावा. येस. ओके. सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.